रामकृष्ण हरी. वारी परंपरेची या फेसबुक पेजच्या माध्यमातून सकल संत चरित्र गाथा चिंतन ही मालिका कालपासून सुरू झालेली आहे. आणि या मालिकेमध्ये माझ्याकडे आज दुसरा दिवस आणि श्री संत सोपान काका महाराज यांच्या चरित्राचं चिंतन करावं हा विषय माझ्याकडे आलेला आहे. थोडं यायला 5 मिनिटं उशीर झाली, त्याबद्दल क्षमस्व. काही तांत्रिक अडचणीमुळे आपल्यापर्यंत पोहोचायला थोडासा वेळ लागला. ठीक आहे, परंतु सध्याचं वातावरण आपल्या सगळ्यांना माहीत आहे. जगभर एका रोगाने संपूर्ण विश्व हे त्रस्त झालेलं आहे. कोरोना नावाचा विषाणू हा जवळजवळ जगातल्या सर्व देशामध्ये पसरलेला आहे. आपल्या भारत देशामध्येही तो हळूहळू व्यापक रूप घेत असलेला आपल्याला दिसून येत आहे. आणि म्हणून त्या धर्तीवर शासन प्रशासन यांच्याकडून विविध योजना, विविध मार्ग या ठिकाणी केले जात आहेत की जेणेकरून या साथीला वेळीच थांबवता येईल याच्याकरिता प्रयत्न चालू आहेत. आणि आपल्या सर्वांवर, म्हणजे आपण जी घरात बसलेली मंडळी आहोत, आपल्या सर्वांवर एकच जबाबदारी शासनाने प्रशासनाने दिलेली आहे की ती म्हणजे आपण घर सोडू नये, एवढी जबाबदारी आपल्यावर दिलेली आहे. बाकी त्याच्याकरता खूप मोठी यंत्रणा पूर्ण देशामध्ये राबते आहे. आपल्या महाराष्ट्रामध्येही त्यातल्या त्यात देशामध्ये महाराष्ट्र हा त्या रोगाच्या संबंधाने अगदी अग्रेसर आहे असं म्हणून आपल्याला रोज बातम्या येत आहेत. त्यामुळे आपण घरी थांबलं पाहिजे असा आग्रह आपल्याकडून शासनाकडून आपल्याला होतोय. आपण घरी थांबलेलो आहोत. ही झाली लौकिक परिस्थिती सध्याची. पण आता असं परिस्थिती आहे की आपण घरात थांबलो खरं, परंतु घरी थांबून करायचं काय? कारण आपण सगळेजण उद्योगी मंडळी आहोत. प्रत्येक जणाला, कोणी नोकरदार आहे, कोणी व्यापारी आहे, कोणी शेतकरी आहे, अन्य प्रत्येकाचे कोणकोणते उद्योग आहेत. गेली 1 महिना झाला आपण घरी आहोत आणि मग आपली थोडी स्थिती, मानसिक स्थिती ही बिघडत चाललेली आहे. हे आपल्याला सुद्धा जाणवत आहे. म्हणजे आपलं मन असं भीतीदायक झालेलं आहे. आपल्या मनामध्ये अशी चंचलता निर्माण झालेली आहे. आपण अस्वस्थ झालेलो आहोत. आणि म्हणून अशा अस्वस्थ मनाला, चंचल झालेल्या मनाला, आपण घाबरत असलेल्या मनाला थोडी मनस्थिती आपली भक्कम व्हावी याच्याकरिता काही उपाय आपल्याला करता येतील का याचा विचार. चिंतन हाच त्याच्यावर एक उपाय आहे. आणि म्हणून मग चिंतन करायचं तर कोणत्या पद्धतीने करायचं, काय नेमकं त्या चिंतनाचा विषय समाजापर्यंत पोहोचवावा या दृष्टीने थोडासा विचार करून सर्व संतांची चरित्र आणि त्या चरित्राचं चिंतन समाजातल्या प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचावं, माणसांच्या कर्णेंद्रियाद्वारे ते मनापर्यंत पोहोचावं आणि त्यांचं मन दृढ व्हावं याचा थोडासा प्रयत्न या मालिकेच्या वतीने या ठिकाणी करण्यात येतो आहे. आपल्या मनाला चिंता लागली आहे, मान्य आहे. परंतु आपल्याकडे आपली ही चिंता घालविण्याकरिता चिंतन हाच एक उपाय आहे. त्याच्यावर आपल्याला माहित असेल, आपण अनेकदा संस्कृत श्लोक आपण ऐकतो, एक सुभाषित आपण नेहमी ऐकतो, चिंता चिता समाख्याता बिंदू मात्रेन विशेषतः सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. या श्लोकाची भाषाही आपल्याला जवळजवळ सगळ्यांना माहित आहे की बाबा चिंता आणि चिता या दोन्ही सारख्याच आहेत. बिंदू मात्रेन विशेषतः, एका अनुस्वाराचा फरक फक्त याच्यावर केलेला आहे. आणि तो अनुस्वाराचा फरक काय करतो तर सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. निर्जीव माणसाला जाळायचं काम चिता करते, पण सजीव माणसाला जाळायचं काम चिंता करते, असं सुभाषितकाराचं मत आपल्याला माहित आहे. आणि म्हणून ही जी आपल्याला आतून जाळणारी जी चिंता आहे ती चिंता घालविण्याकरिता चिंतन हाच त्याच्यावर एक उपाय आहे. जगद्गुरु तुकोबारींची भाषा सर्वश्रुत आहे. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाचे पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. या वचनातून काळ सारावा चिंतने, पण ते चिंतन करत असताना एकांतवासी हा शब्द मात्र जगद्गुरु तुकोबारायांनी अत्यंत जाणीवपूर्वक दिलाय असं आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून आपला काळ हा चिंतनात जावा याच्याकरिता आपण ही चिंतन मालिका या ठिकाणी चालू करतोय. आता हे जे चिंतन आहे हे चिंतन करत असताना मन प्रसन्न करणारं हे चिंतन आहे. संतांच्या चरित्राचं चिंतन का करावं हे सांगताना आपल्याला ज्ञानोबाईंची एक ओवी सगळ्यांच्या पाठातली आहे. तैसे हरपले आपण पे पावे, तरी संता ते पाहता गिवसावे,
म्हणून वानावे ऐकावे तिची सदा, आपली हरवलेली वस्तू आपल्याला प्राप्त करून घेण्याकरता संतांचं वर्णन करा, संतांचं वर्णन ऐका, असं दोन्ही गोष्टी आपल्याला सांगितलेल्या दिसून येतात. म्हणजे जेणेकरून आपल्या संत चरित्राच्या श्रवणाने आपलं मन हे प्रसन्न होईल, संत चरित्राच्या वर्णनाने आपली वाणी ही पवित्र होईल. अशी वाणी आणि मन असं दोन्ही पवित्र करणारं हे संत चरित्र आहे. त्यामुळे ही संत चरित्र मला या ठिकाणी सुरू आहे. चरित्र ही दोन पद्धतीची असतात. अनुभवश्च चेत, अनुभवश्च लीलाचेत, उच्चते चरितम द्विधा, अशी भक्तिशास्त्राची भाषा आहे. अनुभवश्च लीलाचेत म्हणजे दोन पद्धतीचं चरित्र सांगितलं जातं. एक अनुभव्य चरित्र आहे आणि दुसरं लीला चरित्र आहे. संतांच्या चरित्राचे सुद्धा हे दोन विभाग केलेले आपल्याला दिसून येतात. संतांची चरित्र काही अनुभव्य चरित्र म्हणून आपल्याला स्वीकारावी लागतात आणि संतांची चरित्र काही लीला चरित्र म्हणून आपल्याला स्वीकारावी लागतात. अनुभव्य चरित्र जे चरित्र आहे ते चरित्र अनुसरणीय असं जे चरित्र आहे ते अनुभव्य चरित्र आहे आणि लीला चरित्र जे आहे ते अनुवादनीय असे जे चरित्र आहे ते लीला चरित्र असं म्हणून सांगितलं जातं. आता ह्या जे संत परंपरा आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अवतराला आली त्याच्यामध्ये निवृत्तीनाथ महाराजांपासून ते अगदी निळोबरायपर्यंतचा इतिहास आपल्याला अगदी प्रचंड मोठा इतिहास आपल्या संत परंपरेचा सांगितला जातो. आणि त्याच्यामध्ये नामदेवरायांनी जवळजवळ सर्व संतांची वर्णनं त्यांच्या अगोदरच्या किंवा त्यांच्या समकाली असलेल्या सर्व संतांची वर्णनं आपल्याला केलेली दिसून येतात. त्याच्यामध्ये निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज आणि सोपान काका यांच्याबद्दल बोलताना नामदेवरायांची भाषा अशी आहे, तिन्ही देव जैसे परब्रह्मी चेठसे, जगी सूर्य तैसे प्रगटले, धन्य तो निवृत्ती, धन्य तो सोपान, धन्य हा निधान ज्ञानदेव. याच्यामध्ये निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज आणि सोपान काका आणि मुक्ताबाई या चौघही भावंडाच्या अवताराचा विचार नामदेवरायांनी अनेक ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो. हे बोलत असताना नामदेवराय सोपान काकांचा अवतार किंवा निवृत्तीनाथ महाराजांचा अवतार किंवा ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार या अवताराच्या संबंधाने बोलताना परब्रह्मीचे ठसे ही भाषा वापरतात. संत चरित्र म्हणजे परब्रह्मीचे ठसे. हा ठसे शब्द काय आहे? ठसे या शब्दाचा अर्थ चिन्ह. परमात्म प्राप्तीचं चिन्ह त्यांच्या शरीरावर आपल्याला प्रगट झालेलं दिसून येतं. अशा पद्धतीचं एक वेगळं प्रमाण आपल्याला तुकोबरायांचं सांगून मी जाईल. आपल्या ऐकण्यात असेल, तुकोबराय फार गोड बोलतात. उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे, ही तुकोबरायांची भाषा आहे. तुकाराम महाराज सांगतात, परमात्म प्राप्तीची ठसे, परमात्म प्राप्तीची चिन्ह ही संत महात्म्यांच्या शरीरावर उमटलेली दिसून येतात. नामदेवरायांची भाषा तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे सोपान काकाच्या संबंधाने, आणि तुकाराम महाराजांची भाषा उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे ही तुकोबरायांची भाषा. मला या दोन्ही मधला जो ठसे शब्द आहे याच्याकडे थोडं तात्विक चरित्र अंगाने आपल्याला बोलायचं आहे. मी जे चरित्र सोपान काकांचं आपल्या समोर मांडणार आहे थोडंसं त्या अर्थाने आपल्या सगळ्यांना माहित आहे की असा काही लीला चरित्राचा फारसा भाग सोपान काकांच्या चरित्रामध्ये आपल्याला दिसून येत नाही. सोपान काकांचं चरित्र हे अत्यंत तात्विक अशा पद्धतीचं चरित्र आहे. सोपान काकांच्या चरित्राचा अभ्यास करत असताना तत्वज्ञानाच्याच अंगाने अभ्यास करावा लागेल अशी माझी तरी धारणा झालेली आहे. आणि म्हणून बाकीच्या फारशा लीला न व्यक्त करता किंवा त्या चरित्रातल्या लीलांचा जास्त विचार न मांडता जेवढा तत्वज्ञानाच्या दृष्टीने आपल्याला चरित्राचं चिंतन करता येईल तेवढा करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. याच्यामध्ये तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे ही नामदेवरायांची भाषा या तिघांच्या अवताराच्या संबंधाने मला त्या सोपान काकाबद्दल बोलायचं आहे. निवृत्तीनाथ महाराजांचा विचार काल आदरणीय पूज्य श्री मोहन महाराज बेलापूरकर बोलून गेलेले आहेत. त्यामुळे मला जे बोलायचं आहे ते फक्त सोपान काकाच्या संबंधाने बोलायचं आहे. याच्यात परब्रह्मीचे ठसे म्हणत असताना आणि उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे म्हणत असताना हे ठसे नेमके कोणते आहेत, काय नेमकी चिन्ह आहेत? आपल्याला लौकिकाच्या दृष्टीने असलेल्या चिन्हाचा मला इथं विचार अजिबात मांडायचा नाहीये. मला तत्वज्ञानाच्या दृष्टीने मी थोडासा जिथपर्यंत मी थोडंसं चिंतन करून आलो तेवढा एक विचार मांडून पुढे जातो. आमचे गुरुजी वैकुंठ गुरु रे भाऊ मला सांगायचे, परमात्मा प्राप्तीची काही चिन्ह संत महात्म्यांच्या शरीरावर जी दिसून येतात त्या चिन्हांची उल्लेख करत असताना असे सांगितलेले: अभिन्नता, अभयरूपता, अजन्मस्थिती, अनन्यता आणि आनंद रूपता. हे 5 ठसे परमात्मा प्राप्तीचे आपल्याला संत चरित्राच्या ठिकाणी दिसून येतात. त्यामुळे सोपान काकांचं चरित्र पाहत असताना या 5 ठस्यांमधून आपल्याला पाहता येईल, या 5 चिन्हांमधून आपल्याला पाहता येईल. त्याच्यातला पहिला जो ठसा सांगितला जातोय तो आहे
अभिन्नता, कोणताही भेद राहिला नाही, असं सोपान काकांचं चरित्र आहे. मी पुढे आपल्याला याची तात्विक अंगण पुढे आणखीन बोलेलच. असंच चरित्र आहे सोपान काकांचं. अभिन्नता, काही भेद राहिलेला नाहीये. भेद नाही सर्वात्मना नारायणा तुझ मज, ही तुकोबरांची भाषा प्रसिद्ध आहे. दुसऱ्या चिन्हाचा किंवा ठस्याचा विचार केला जातो ते अभय रूपता. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी, ही तुकोबरांची भाषा आपल्याला विदित आहे. त्याच्यामध्ये कोणतंही भय इथं राहिलेलं नाहीये. दोन गोष्टी झाल्या, भेद नाही, भय नाही. तिसऱ्या चिन्हाचा विचार करत असताना शास्त्र आम्हाला सांगतं अजन्म स्थिती, जन्म नाही. याचा थोडासा विचार करत असताना तुका म्हणी नव्हे परती तुझ्या दर्शने मागुती, किंवा आपल्या ऐकण्याचं प्रमाण देईल त्यांची सरली येर झाला सफळ व्यापार. याच्यामध्ये आता येण्या जाण्याच्या पलीकडे पोहोचलो, हेच चरित्र सोपान काकांचं आहे. भेद राहिला नाही, हे चरित्र सोपान काकांचं आहे. भय राहिलं नाही, हे चरित्र सोपान काकांचं आहे. जन्म मरणाच्या पलीकडे पोहोचलो, हे चरित्र सोपान काकांचं आहे. अनन्यता, आम्हा विठ्ठल एक देव एर अवघीची वाव, ही अनन्यता सोपान काकांच्या चरित्रात आपल्याला दिसून येते. आणि मग शेवटी आनंद रूपता, हे पाचवं चिन्ह शास्त्राने आम्हाला सांगितलं. एक आनंदमय जीवन म्हणून सोपान काकांच्या चरित्राकडे आपल्याला पाहता येईल. आनंदी जीवन. ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये आनंदमयोभ्यासात असे एक सूत्र व्यास महर्षींनी सांगितलेलं आहे. आनंदमय स्थिती, आनंदामध्ये अखंड निमग्नता, ही जर कोणाकडे दिसून येत असेल तर ती सोपान काकांकडे दिसून येते. अशा सोपान काकांच्या अवताराची भूमिका सांगत असताना पूर्वचरित्रामध्ये हरिहर पंत, रामचंद्र पंत, गोविंद पंत, त्र्यंबक पंत, गोपाळ पंत, त्र्यंबक पंत, गोविंद पंत आणि विठ्ठल पंत अशी परंपरा आपल्याकडे सांगितली. हरिहर पंतांपासून रामचंद्र पंतांकडे, रामचंद्रांकडून गोपाळ पंतांकडे, गोपाळ पंतांकडून त्र्यंबक पंतांकडे, त्र्यंबक पंतांकडून गोविंद पंतांकडे आणि गोविंद पंतांचे पुत्र विठ्ठल पंत. आणि या विठ्ठल पंत आणि रुक्मिणी या दोघांच्याही पोटी जन्माला आलेली ही चार रत्न, त्यांचा विचार करताना जनाबाईचा अभंग एक अत्यंत गोड असा अभंग आहे. सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मा सोपान तो झाला, भक्ता आनंद वर्तला, आदिशक्ती मुक्ताबाई, दासी जने लागे पायी. या जनाबाईच्या या अभंगामध्ये चौघांच्या या अवताराची एक तात्विक मीमांसाच केली असं म्हणायला हरकत नाही. निवृत्तीनाथ महाराज म्हणजे सदाशिवाचा अवतार आहेत, भगवान शंकराचा अवतार आहे. ज्ञानोबा म्हणजे साक्षात महाविष्णूचे अवतार आहेत. आणि सोपान काका म्हणजे ब्रह्मा सोपान तो झाला. हे बोलताना जनाबाई इतकी आनंदाने बोलते, भक्त आनंद वर्तला. ब्रह्मा सोपान तो झाला, भक्त आनंद वर्तला. सगळीकडे आनंदाचं वातावरण, आनंदाचे डोई, आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची. सोपान काकाच्या अवताराने आनंद झालाय, दिशा प्रसन्न झालेल्या आहे, सगळं आपेगाव आनंदी झालेलं आहे. तो दिवस मोठा भाग्याचा. शके 1199 ईश्वर नाम संवत्सर आहे. कार्तिक शुद्ध पौर्णिमा अशी तिथी आहे. वार रविवार आहे, सायंकाळची वेळ आहे. आणि सायंकाळच्या वेळेला कार्तिक शुद्ध पौर्णिमेला रविवारी साक्षात ब्रह्मदेवाचा अवतार, ब्रह्मदेवानेच सोपान काकांच्या रूपाने या पृथ्वी तलावर अवतार घेतला. काय तो आनंदाचा दिवस असेल. पूज्य आदरणीय श्री निवृत्ती महाराज वक्ते यांनी मुक्ताबाईचं चरित्र जे लिहिलेलं आहे ब्रह्मचित कलादर्शन, त्याच्यामध्ये दिनांकही सांगितलेली आहे. आणि ती म्हणजे 20/11/1277. 20 नोव्हेंबर 1277 ही इंग्रजी दिनांक. कार्तिक शुद्ध पौर्णिमा ही तिथी आहे, वार रविवार आहे. आणि सायंकाळच्या वेळेला आदर श्री संत सोपान काकांचा अवतार या भूतलावर झाला. सर्व आनंदाचं वातावरण आहे. खर तर अवतार, संतांचा हा अवतार आहे. जन्म आणि अवतारामध्ये फरक आहे.
पारतंत्र्यात असतो तो जन्म, स्वातंत्र्यात असतो तो अवतार. जेव्हा पाहिजे तेव्हा येऊ शकतो तो अवतार आहे. आणि अधीन, मायेच्या अधीन, प्रारब्धाच्या अधीन, पापपुण्याच्या अधीन असलेला जो आहे तो जन्म आहे. संतांचा अवतार आहे. सोपान काकांचा अवतार झाला. वेगळं चरित्र जरी सोपान काकांचं असं विस्तारित स्वरूपातलं नसलं तरी निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराजांचं जे चरित्र तेच सोपान काकांचं चरित्र आहे. त्यामुळे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी या दोघा माता पित्यांना देहांत प्रायश्चित्त स्वीकारावं लागलं याची कथा सर्वांना माहीत आहे. आणि मग त्यानंतर जो त्रास भोगावा लागला तो या चारही भावंडांना अखंड त्रास भोगावा लागला. आणि म्हणून जवळजवळ साम्यता, चारही चरित्रामध्ये साम्यता दिसून येईल. सोपान काकांचं जीवन बालवयातलं जीवन खडतर जीवन. हो, तो समाज तरी कसा? निंदा करणारा समाज, काहीही न देणारा समाज, आपलेपणा नसणारा समाज. आळंदीमध्ये कोणीही या चारही भावंडांना आपलं म्हणून कुणी जवळ करणारं नव्हतं. कुणी आपलं म्हणून जवळ करू नये, ढकलून द्यावं, हा त्रास सहन करावा लागला या चारही भावंडामध्ये. आणि श्री संत सोपान काका, मी आपल्याला काकांचं चरित्र असल्यामुळे पुन्हा काकांच्या नावाचा उल्लेख करून पुढे जातो. कितीतरी निंदा ऐकावी लागली, नको नको त्या पद्धतीचे शब्द कानावर पडले. शांत आहेत ही सगळी मुलं, काही ढकलून द्यावं, अक्षरशः ढकलून द्यावं तरी शांत आहेत. मला या प्रसंगामध्ये एकनाथ महाराजांनी केलेली एक ओवी आठवते. नाथ भागवतातली एक ओवी फार गोड आहे. नाथ भागवतामध्ये नाथ महाराज सांगतात, जरी प्राणांत केला अपकार तरी न म्हणे हा दुष्ट नर, अपकार्या करी अतिउपकार प्रशांता प्रकार या नाव. मला वाटतं ही ओवी म्हणजे मूर्तिवंत सोपान काकांचं चरित्र आहे असं म्हणायला हरकत नाही. अगदी शांतता. सोपान काकांच्या चरित्रामध्ये असा रागीटपणा, तापटपणा कुठेही दिसून येत नाही. सोपान काकांच्या चरित्रामध्ये जेव्हा विठ्ठलपंत आणि रुक्मिणी हे दोघं देहांत प्रायश्चित्त घ्यायला जातात, तेव्हा जात असताना रात्रीच्या वेळेला रुक्मिणीने निवृत्तीनाथ महाराजांना जो उपदेश केलाय त्या उपदेशामध्ये सोपान काकांच्या संबंधाने दिलेले जे काही शब्द आहेत तेवढे शब्द मला महत्वाचे आहेत काकांच्या चरित्राच्या संबंधाने. मला सगळा उपदेश सांगण्यात आता माझं ते तात्पर्य नाहीये, मला काकांच्या संबंधाने बोलायचं. त्या उपदेशामध्ये ज्ञानेश्वर महाराज कसे आहेत हे सांगितलंय. हा ज्ञाना कसा आहे, ती मुक्ता कशी आहे हे सांगताना रुक्मिणी माता निवृत्तीनाथांना सांगते सोपान काकांबद्दल की निवृत्ती हा सोपान शांत स्वभावाचा आहे, हा मितभाषी आहे, याचं जीवन विना तक्रार जीवन अशा पद्धतीचं आहे, त्यामध्ये समाधान मानणारा हा सोपान आहे. मितभाषी आहेत सोपान काका, फार बोलणं नाहीये सोपान काकांचं. बघा तुम्ही अनेक चरित्र आपण जर त्या काळातली पाहिली तर त्या मानाने मुक्ताबाईचे बोल थोडे कडक आहेत. मुक्ताबाई थोडी स्पष्ट वक्ते पण आहे. काका तसे फार स्पष्ट बोलायला कधी जात नाही. काका शांत स्वभावाचे आहेत. पण गंमत सांगू का, म्हणजे मला जेव्हा सोपान काकाच्या चरित्राचा मी अभ्यास करायला लागलो तेव्हा एक इतका वैशिष्ट्यपूर्ण काकांच्या चरित्रात एक मला वाक्य असून दिसून आलं की मुक्ताबाई कडक स्वभावाची आहे, थोडी तापड स्वभावाची आहे, स्पष्ट वक्तेपणाची आहे. पण गंमत आपल्याला याच्यातली अशी आहे, मौज याच्यात अशी आहे की जेव्हा निवृत्तीनाथ महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज दोघं भिक्षा आणण्याकरिता आळंदीमध्ये बाहेर जात असत, तेव्हा या लहानशा मुक्ताबाईला सांभाळायचं काम जर कोण करत असतील तर ते सोपान काका आहेत. याच्यात फार मौज आहे. मुक्ताबाई तापड आहे, रागीट आहे, थोडी स्पष्ट वक्तेपणातली आहे, पण तिला सांभाळण्याचं सामर्थ्य सोपान काकात आहे. याच्यातच सोपान काकाचं चरित्र सामावलेलं आहे. सोपान काका मुक्ताबाईचा सांभाळ करतात. सोपान काका याच्यातला सोपान या शब्दातला हा खूप महत्वाचा आहे. मला असं वाटतं की हा संस्काराचा आहे. सोपान काकातला हा समन्वयाचा आहे. सोपान काका या शब्दातला हा सहनशीलतेचा आहे आणि सोपान काका या शब्दातला हा सत्संगतीचा आहे. त्यामुळे काकांच्या चरित्रामध्ये एक समाजाला सुसंस्काराची मेजवानी काकांच्या चरित्रात पाहायला मिळते.
माणसांमध्ये समन्वय कसा असावा हे काकांच्या चरित्रातून पाहायला मिळतं. माणसाच्या ठिकाणी सहनशीलता किती असावी ही सोपान काकांच्या चरित्रामध्ये पाहायला मिळते. आणि सत्संग कसा असावा हे सोपान काकांच्या चरित्रामध्ये पाहायला मिळतं. आणि त्यामुळे सोपान काकांचं चरित्र एक समन्वयाचं चरित्र म्हणून मी आपल्याला सांगितलं. माझ्या वाचण्यात असं आहे की काका या चारही भावंडामध्ये तिघा म्हणजे निवृत्तीनाथ महाराजांनी सोपान काकाला जवळ करावं आणि निवृत्तीनाथ महाराजांनी सोपान काकाला उपदेश केला. हे पुढं आहे चरित्र. निवृत्तीनाथ महाराजांनी सोपान काकाला उपदेश केला म्हणजे निवृत्तीनाथ महाराजांच्या ज्ञानेश्वर महाराजांच्याही जवळचे सोपान काका आणि मुक्ताबाईचा सांभाळ करत असल्यामुळे मुक्ताबाईच्याही जवळचे. म्हणजे ही एक समन्वयाची दृष्टी आपल्याला सोपान काकांच्या चरित्रात आपल्याला पाहायला मिळते. त्या दृष्टीने त्या काळातल्या संत मांदियाळीमध्ये सुद्धा असं समजलं जात असे की निवृत्तीनाथ महाराजांशी जर काही बोलायचं असेल तर ते सगळे संत अगोदर सोपान काकांशी बोलायचे आणि मग निवृत्तीनाथ महाराजांकडे जायचे. ज्ञानेश्वर महाराजांना काही सांगायचं असेल तर सोपान काकांना सांगायचं, मग ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत जात असत म्हणे. आणि त्याच्यातही थोडंसं गमतीने माझ्या वाचनात असं, मुक्ताबाईला काही सांगायचं असेल तर सोपान काकांना सांगायचं म्हणे, मग मुक्ताबाईकडे जायचं, कारण मुक्ताबाईला सांभाळण्याचं काम सोपान काकांनी केलं. असं सोपान काकाचं एक अतिशय व्यापक अशा पद्धतीचं जीवनचरित्र. सोपान काकांच्या चरित्राचा अभ्यास करत असताना काकांचा अवतार म्हणजे साक्षात ब्रह्मदेव आहेत हे पाहून आलो. काकांच्या जन्माची तिथी कार्तिक शुद्ध पौर्णिमा आहे हे पाहून आलो. सोपान काकांच्या काळातला तो समाज त्यांनी करावं लागणाऱ्या, त्यांना हाल अपेष्टा भोगाव्या लागलेल्या आह्ल अपेष्टा आपण पाहिल्या. खूप मोठी प्रतिकूलता त्यांना सहन करावी लागली. हे करत असताना काकांचं जीवन हे एक शुद्ध जीवन. शुद्ध जीवन या शब्दाचा अर्थ आहे उपाधिरहित जीवन. बाह्य उपाधीही नाही आणि अंतर उपाधीही नाही असं जीवन सोपान काकांचं जीवन. त्यामुळे शुद्ध जीवनाचा एक परमोच्च आनंद जिथं पाहायला मिळेल ते सोपान काकांचं जीवन आहे. परोपकारी जीवन, येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी असं म्हणून तुकोबारांनी ज्या संत महंतांचं वर्णन केलं त्याच्यामध्ये सोपान काकांचं जीवन आहे. एक योगी जीवन. सोपान काकांच्या जीवनामध्ये एक वेगळं वैशिष्ट्य आपल्याला असं सांगितलं जातं की योगशास्त्राचा अभ्यास सोपान काकांनी खूप चांगल्या पद्धतीने केला. त्यामुळे एक योगी जीवन म्हणून सोपान काकांच्या जीवनाकडे पाहिलं जातं. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, सविकल्प समाधी, निर्विकल्प समाधी हा सगळा योगाचा अभ्यास आपल्याला काकांच्या चरित्रामध्ये पाहायला मिळतो. आणि म्हणून एक योगी जीवन म्हणून काकांच्या चरित्राकडे पहा आणि सरते शेवटी संत जीवन म्हणून काकांच्या चरित्राकडे पहा. मी 4 पद्धतीचा विचार आपल्या समोर मांडला. शुद्ध जीवन म्हणजे सोपान काकांचं जीवन, परोपकारी जीवन म्हणजे सोपान काकांचं जीवन, योगी जीवन म्हणजे सोपान काकांचं जीवन आणि संत जीवन म्हणजे काकांचं चरित्र. संत जीवन आहे जे का रंजले गांजले त्यासी म्हणी जे आपुले तोची साधू ओळखावा देव तिथेची जाणावा. ही तुकोबारांची भाषा काकांच्या चरित्रामध्ये तंतोतंत जुळते. एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये संतोनपेक्षा मच्चित्ता प्रशांता समदर्शना निर्ममो निरअहंकारा निर्द्वंद्व निष्परिग्रहा अशी 8 लक्षणं सांगितलेली आहेत. निरपेक्षता, मच्चित्तता, प्रशांतता, समदर्शनता, निर्ममता, निरअहंकारता, निर्द्वंद्वता आणि निष्परिग्रहता या 8ही लक्षणांनी युक्त जीवन म्हणजे सोपान काकांचं जीवन. आणि म्हणून अशा एका संत जीवनाच्या चरित्राचा विचार आपण करतोय. काकांच्या चरित्राचा अभ्यास करत असताना काकांचं वाङ्मय अभ्यासणं फार महत्वाचं आहे. भगवद्गीतेवर सोपान देवी नावाचा एक ग्रंथ अगदी म्हणजे जशी ज्ञानेश्वरी आहे तसा सोपान देवी नावाचा ग्रंथ आपल्याकडे उपलब्ध आहे. त्या म्हणजे हे एक वाङ्मय कार्य आपल्याला काकांचं दिसून येतं. काकांनी लिहिलेले अभंग हे एक तर परतत्वाचा स्पर्श असलेले अभंग आहे. त्या अभंगातून अगदी कौटुंबिक जीवनापासून सामाजिक जीवनाचा स्पर्श करत 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 अध्यात्माच्या एका उच्च अनुभूतीचा विचार काकांच्या अभंगातून समाजाच्या समोर आलेला आपल्याला दिसून येतो. काकांनी स्वतः सांगावं की आमचं जीवन काहीतरी पूर्वपुण्य आमच्या जीवनामध्ये आहे आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये हा भक्तीचा लाभ झालेला दिसून येतोय. सोपान म्हणे ते जगा जीवन गेले भिवरा विठ्ठल दैवत आम्हा. सोपान म्हणे ते जगा जीवन मोल भिवरा विठ्ठल दैवत आम्हा. आमच्या जीवनामध्ये पांडुरंग परमात्मा हेच आमच्या जीवनाचं सर्वात मोठं मोल आहे अशी काकांची अनुभूती आपल्याला अभंगातून दिसून येते.
काकांच्या चरित्राचा विचार करत असताना मुक्त वैराग्य लखलखीत, निवृत्ती ज्ञान दिव्य दीन, सोपानाशी मुक्ता मुक्त गती तेची, ही भाषा सोपान काकांची दिसून येते. ही भाषा काकांची एका आपल्याला आत्मानुभूतीकडे घेऊन गेलेली काकांची भाषा दिसून येते. काकां जेव्हा आपल्या अभंगातून पांडुरंगाविषयीची एकविधता प्रकट करतात तेव्हा काकांची भाषा स्पष्ट आहे. हे देवा, मी नेने भक्ती, नेने या मुक्ती, मी भक्ती जाणत नाही, मुक्ती जाणत नाही, तुझ्या नामपंथी मार्गू आम्ही, फक्त तुझ्या नामाचा मार्ग आम्हाला माहीत आहे. सोपान म्हणे तुझं बिन न कळे, तुझं मागे सोहळे मन केले. सोपान काका म्हणतात, देवा तुझ्याशिवाय मला दुसरं काही माहीत नाही, माझं मन हे सोहळ तुझ्या चरणाशी केलेलं आहे. आणि म्हणून या मनाच्या संबंधाने बोलत असताना मन न मन या स्थितीपर्यंत गेल्यानंतर मनी मन गुंतलो हरी एका, अशी भाषा सोपान काकांची दिसून येते. सर्व हरिमय आहे ही सोपान काकांच्या चरित्र अभंगातून आपल्याला भाषा दिसून येते. या सगळ्या काकांच्या अभंगाचा अभ्यास करत असताना मी आपल्याला बोलत होतो की योगशास्त्राचा अभ्यास काकांकडे खूप होता. आणि म्हणून सविकल्प निर्विकल्प समाधी हा अष्टांग योग जरी काकांच्या अनेक ठिकाणी आपल्याला दिसून येत असेल तरी काकांनी नामाने समाधी कशी सिद्ध होते हेही दाखवून दिले. समाधी साधन नाम एक श्रीपती, विठ्ठल झाली तृप्ती अखंडित, सोपान म्हणे समाधी धन माझे, जगकेशी राजे भक्ती केली, जगकेशी राजे भरते देखे, अशी भाषा सोपान काकांची दिसून येते. त्यामुळे सोपान काकांच्या चरित्रामध्ये नामाने समाधी संजीवन पर्यंत कसं जाता येतं हे काकांनी सिद्ध करून दिलेलं आपल्याला दिसून येतं. तो हरीच सर्वत्र भरलेला आहे अशी अनुभूती सोपान काकांच्या अनेक अभंगातून दिसून येते. काकांच्या या चरित्राच्या टप्प्याटप्प्याचा विचार करत असताना मी आपल्याला बोललो की काही तात्विक अंगाचा फक्त आपल्याला विचार करायचा आहे. आणि म्हणून या तात्विक अंगाचा विचार करत असताना काकांच्या अवतारापासून काकांच्या नावातले अर्थ नेमकं काय आहेत हे पाहत पाहत आपण आलो. आणि मुक्ताबाईला सुद्धा सांभाळण्याचं काम ज्यांनी केलं त्या सोपान काकांचं चरित्र पाहत असताना काकांचं आयुष्य, काकांच्या आयुष्याची मर्यादा किंवा काकांनी आपल्या जीवनामध्ये केलेलं कार्य हे पाहत असताना या चौघा भावंडामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्यांदा समाधी घ्यायचं ठरवलं. तो इतिहास सर्वश्रुत आहे, मी वेगळा सांगायची आपल्याला आवश्यकता नाही. पण जेव्हा ज्ञानोबरांना समाधी दिली आणि त्याच्यानंतर क्रमाक्रमाने सर्वांनी समाधी जरी घेतलेली असली तरी ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर लागोलाग जी समाधी घेतली ती सोपान काकांनी, लागोलाग जी समाधी घेतली ती सोपान काकांनी घेतली. आणि म्हणून ज्ञानोबरांच्या समाधीच्या वेळेलाच पांडुरंगाकडे सोपान काकांनी प्रार्थना करावी की मलाही समाधी द्या, मलाही समाधी घ्यायची आहे, मलाही संजीवन समाधी घ्यायची आहे. आता मलाही माझं जे कार्य आहे ते कार्य संपलेलं आहे. मुळात संतांचं कार्य कधी संपत नाही, संतांचं कार्य अखंड पद्धतीने चालू असतं. मग ते कधी मूर्त रूपाने असतं, कधी अमूर्त रूपाने असतं. आज सध्या काळामध्ये संतांचं कार्य वाङ्मयाच्या रूपाने अखंड समाजावर कार्य करत असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून मी अनेकदा सांगत असतो की सद्यस्थितीमध्ये ज्ञानेश्वर महाराज कुठे आहेत हे पाहायचं झालं तर घरातली ज्ञानेश्वरी हेच ज्ञानेश्वर महाराज. एकनाथ महाराज कुठे आहेत पाहायचं झालं तर एकनाथ महाराजांचं भागवत हेच एकनाथ महाराज. तुकोबाराय कुठे आहेत हे पाहायचं झालं तर जगद्गुरु तुकोबारींची गाथा हेच तुकोबाराय. तसं सोपान काका कुठे आहेत हे पाहायचं झालं तर सोपान काकांचे अभंग हेच आपल्याकरता प्रत्यक्ष सोपान काका आहेत असं म्हणायला हरकत नाही. पण तरीही लौकिक दृष्टीने मला समाधीस्थ व्हायचं आहे, समाधीस्थ संजीवन समाधी घ्यायची आहे. मग आता ते स्थळ कोणतं, जागा कोणती निवडायची, सोपान काकांनी स्वतः सांगावं. मला सासवड या गावी समाधीस्थ व्हायचं आहे, जिथं ब्रह्मदेवानी अनेक वर्ष तपश्चर्या केली, अशा सासवड गावी समाधीस्थ व्हायचं ठरवलं जातं. भगवान श्री पांडुरंग परमात्मा, नामदेवराय, निवृत्तीनाथ महाराज, मुक्ताबाई हे सर्वजण सोपान काकांना समाधी देण्याकरिता सासवडला येतात. निवृत्ती मुक्ताईने धरिले मौन, वटेश्वर सोपान त्यागी येला, समाधी पथकाची पडली सावली, उतरले खाली योगीराज, पांडुरंगे संगे गेले ऋषेश्वर, सोपान वटेश्वर बैसविले, शिवाचा अवतार सद्गुरु निवृत्ती, मुक्ताबाई सखी तुझपाशी, अंतरीचे जाणता बा पंढरीनाथा, आले अश्रुपात सोपानाशी, सोपानाची बोळवण करीतसे हरी, दीर्घ ध्वनी करी नामदेव. नामदेवरींची भाषा या समाधीच्या प्रकरणामध्ये अशी दिसून येते. निवृत्तीनाथ महाराज मुक्ताबाईंनी मौन धारण केलं
निवृत्तीनाथ महाराज विचार करतात की मी वयाने ज्येष्ठ असताना माझ्या अगोदर सोपान समाधीस्थ व्हायला लागलेले आहेत, म्हणून मौनामध्ये गेलेले आहेत. मुक्ताबाई विचार करते की माझा ज्यांनी सांभाळ केला, मला वेळ प्रसंगी ज्यांनी योग्य मार्गदर्शन केलं, ते माझं सर्वस्व सोपान काका आज समाधीस्थ होऊ लागलेले आहेत, मौन धारण केलंय. समाधी पताकाची पडली सावली, उतरले खाली योगीराज. पांडुरंगा संगे गेले ऋषीश्वर, सोपान वटेश्वर बैसविले. आणि मग स्वतः पांडुरंगानी, निवृत्तीनाथ महाराजांनी, मुक्ताबाईंनी सोपान काकांना त्या जागेवर बसवावं की जिथं ब्रह्मदेवानी अनेक वर्ष तपश्चर्या केली, अशा एका पवित्र असणाऱ्या सासवड नगरीमध्ये श्री संत सोपान काकांनी शके 1215 मध्ये मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीला सासवड या नगरीमध्ये समाधीस्थ झाले. खरं तर पांडुरंगाने त्याच वेळेस शब्द दिलाय की मी पंढरपूरची कार्तिकी वारी झाली की आळंदीला ज्ञानोबांच्या समाधी सोहळ्याकरता जाणार आणि येताना मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीचा सासवडचा सोपान काकांचा समाधी सोहळा करून माघारी येणार. त्यामुळे साक्षात स्वतः पांडुरंग परमात्मा ज्या पद्धतीने ज्ञानोबांच्या समाधी सोहळ्याकरिता आळंदीला हजर असतात, तसं आजही स्वतः पांडुरंग परमात्मा सर्व संतांसहित सोपान काकांच्या समाधी सोहळ्याकरिता सासवड या नगरी हजर राहतात. त्यामुळे असे एक दिव्य जीवन म्हणून सोपान काकांच्या जीवनाकडे पाहिलं जातं. एक लीला भाग जरी सोपान काकांच्या चरित्रातला कमी असला तरी गुणवैशिष्ट्याच्या दृष्टीने सोपान काकाचं चरित्र हे एका उंचीपर्यंत घेऊन जाणारे चरित्र म्हणून आपल्याला काकांच्या चरित्राकडे पाहता येतं. आणि मौज अशी आहे की या सर्व संतांमध्ये सोपान महाराजांच्या संबंधानेच फक्त काका शब्द आहे की जो जवळीक वाटणारा असा शब्द आहे. त्यामुळे सगळेच जण मोठे वयाने मोठे असलेलेही सोपान महाराजांना काकाच म्हणायचे आणि लहान असलेलेही काकाच म्हणायचे. त्यामुळे अगदी जवळच बऱ्याचदा टोपण नावाने हाक मारली की जवळीक जास्त अधिक असते. आणि म्हणून मी आपल्याला असं म्हटलं की सोपान काका हे जवळचे संत सगळ्यांना वाटतात. निवृत्तीनाथांना ते जवळचे वाटतात, ज्ञानेश्वर महाराजांना ते जवळचे वाटतात, मुक्ताबाईला ते जवळचे वाटतात आणि सगळ्या संतांना ते जवळचे वाटतात. त्यामुळे प्रत्येक जण काका म्हणून त्यांना हाक मारतो. आज सगळा वारकरी समाज सोपान काका असं म्हटलं की हृदय भरून येतं. एक शांत समन्वयी अशी मूर्ती डोळ्यासमोर येते. निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या पद्धतीने मार्गक्रमण करणारं चरित्र म्हणून सोपान काकांचं समोर येतं. सोपानदेवी सारखा एक अगाध ग्रंथ काकांनी समाजाच्या समोर दिला आणि एक चांगली अभंगाची गाथा सोपान काकांनी समाजाच्या समोर ठेवली की जे अभंग एका उच्च अनुभूतीपर्यंत आपल्याला घेऊन जाणार आहेत. त्या चरित्राचं चिंतन आपण करत राहावं. खरं तर संत चरित्राच्या या चिंतनाने काय होतं तर पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. संतांच्या चरित्रामध्ये आपल्याला पुण्य प्राप्त होतं. त्यामुळे संतांचं चरित्र अखंड ऐकलं पाहिजे, अखंड गायलं पाहिजे. दुर्दैवी वेळ आपल्या संतांची सेवा करणारा हा महाराष्ट्र, संतांच्या चरणाजवळ अखंड राहणारा हा महाराष्ट्र आणि अशा महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अशी घटना घडणं ही दुर्दैवच आहे. परंतु त्यांना योग्य पद्धतीचं शासन, योग्य पद्धतीचा दंड शासनही देईलच, याच्यामध्ये नाही. त्यांनी शासनाने तसा तो निर्णय घ्यावा. परंतु या न्यायालयापेक्षा ते न्यायालय, पांडुरंगाचे न्यायालय हे अति कडक अशा या ठिकाणी व्यक्त करत असताना संत चरित्र गाथा ही या ठिकाणी चालू आहे. आणि त्याच्यामध्ये सोपान काकांचं चरित्र माझ्याकडे या ठिकाणी आलेलं आहे. जेवढा विचार सोपान काकांच्या चरित्राच्या संबंधाने मला करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न केला. खरं तर मी भाग्यवान समजतो की मला कोणत्याही संतांचं चरित्र घ्या असा आग्रह होता, परंतु त्यांनीच अपेक्षा केली की सोपान काकांचं घेतलं तर बरं होईल आणि मला खूप आनंद झाला. याचं कारण एका वाक्यातलं कारण सांगून मी माझ्या या सेवेला विराम देणार आहे. काही नाही, सोपान काकांची समाधी सासवडला आहे. त्यामुळे सोपान काका म्हटलं की सासवड, आणि सासवड या गावाबद्दल मला वैयक्तिक आमच्या बोधले कुटुंबियांना फार आदर आहे. याचं कारण आमचे मूळ पुरुष मानकोजी महाराज बोधले, मानकोजी महाराजांचे वडील भानजी जगताप असं त्यांचं आडनाव. तर हे भानजी जगताप मूळ सासवडचे. त्यामुळे सासवड हे आमचं मूळ गाव आहे आणि त्या मूळ गावी समाधीस्थ असलेल्या सोपान काकांच्या चरित्राची जबाबदारी
माझ्याकडे आली, त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो. या निमित्ताने सोपान काकाच्या चरित्राचं थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न, खरं तर एवढ्या अर्धा तासामध्ये वगैरे चरित्र सांगण्या इतकं कमी अल्प चरित्र आपल्याला मांडता येणार नाही, कारण चरित्र तत्वज्ञानाच्या दृष्टीने आगाध आहे. परंतु जेवढी वेळ मला दिलेली आहे तेवढ्या वेळेमध्ये हे पूर्ण करण्याचं कर्तव्य माझं आहे. त्यामुळे सोपान काकाच्या या चरित्राचा तत्वज्ञानाच्या दृष्टीने विचार थोडासा केला. ते चरित्र चिंतन आपल्या जीवनाला एक वेगळी कलाटणी द्यावं, एका उंच अशा अनुभवापर्यंत या संत चरित्राची गाथा आपल्याला घेऊन जावी अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्व जी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर, कारण या फेसबुकच्या माध्यमातून माझ्या माहितीप्रमाणे देशभर आणि जगभरही ही वारी परंपरेचं हे फेसबुकचं पेज, वारकरी संप्रदायाच्या ज्या परंपरा आहेत त्या परंपरा कशा उज्ज्वल परंपरा आहेत, वारकरी संप्रदायाने कसा संप्रदाय या परंपरा टिकून ठेवल्या हे सांगणारं हे पेज आहे. आणि त्या पेजच्या माध्यमातून देशभर हा विचार पोहोचतो आहे. तर मला पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांना विनंती एवढीच आहे की आपण घरात बसा, ही सकल संत चरित्राची गाथा आवर्जून श्रवण करा. करत असताना संतांच्या चरित्रामध्ये मन आपलं अगदी एकाग्र अशा पद्धतीचं करून घ्या. कारण मन तमोगुणामध्ये गेलं की मनुष्य आळशी बनतो, मन रजोगुणामध्ये गेलं की मनुष्य चंचल बनतो, आणि मन सत्वगुणामध्ये गेलं की मनुष्य स्थिर बनतो. आपली चंचलता आणि आपला आळस घालवायचा असेल तर मन सत्वगुणामध्ये गेलं पाहिजे, आणि मन सत्वगुणामध्ये जायचं असेल तर आपल्याला संत चरित्रच ऐकली पाहिजे. आमच्या या वारी परंपरेच्या या पेजच्या माध्यमातून ही संत चरित्र आपल्या घराघरापर्यंत वेगवेगळे विद्वान आणि पारंपरिक असे वक्ते आपल्यापर्यंत रोज येणार आहेत. रोज संध्याकाळी 7:30 वाजता ते इथं येणार आहेत आपल्या समोर. रोज एक महाराज एका संतांचं चरित्र घेऊन येणार आहेत. रोजच्या रोज त्या संतांची नावं आणि महाराजांची नावं या ठिकाणी जाहीर केली जात आहेत. आज दुसराच दिवस आहे. सोपान काकांच्या चरित्राची माझ्याकडे जबाबदारी आली. जेवढा विचार या पेजच्या माध्यमातून करता येणं शक्य आहे तेवढा करण्याचा प्रयत्न केला. हे चरित्र चिंतन आपल्या जीवनाला आनंद देणारं ठरावं. आणि या प्रसंगी सोपान काकांच्या चरणी मी एवढीच प्रार्थना करेल की काका, मला आपलं चरित्र वर्णन करण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या चरित्राच्या अभ्यासाची अधिक गोडी लागावी, आणि आपल्या अभंगाचं आणि आपल्या ग्रंथांचं चिंतन माझ्यासारख्या पामराकडून अखंड व्हावं, एवढीच प्रार्थना मी काकांच्या चरणी करतो आणि याच ठिकाणी थांबतो. रामकृष्ण.